नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री नाकाबंदी आणि ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरत बायपास रोडवरील हिरे मेडिकल समोरील उड्डाणपुलाजवळ एका माल ट्रकमधून स्पिरिटची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता या वाहनात 200 लिटर क्षमतेचे 5 रिकामे ड्रम आणि 10 ड्रममध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेले तसेच बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट मिळून आले. सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच या प्रकरणी चालक सुरेंद्र पंडित मराठे यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये माननीय IG सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे सरांच्या आदेशान्वये नाकाबंदी व कोबमिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते. स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट हे अवैधरित्या विक्रीसाठी व वाहतूक करत आहेत. त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले. त्यातील चालकाला त्याचे नावगाव विचारले असता त्याने उडवाउडीची उत्तरं दिली सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता. त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी समज देऊन त्याला मुदत दिली, परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही. त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला. तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले. त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.